पार्टी आहे का की जे तुमच्या धर्माच्या विरोधात जाऊ शकते? असं आहे की महाराष्ट्राच्या असा कुठलाही आता पक्ष उरलेला नाहीये की जो जैन धर्माच्या विरोधात काही करू शकेल? बघा, हाच एक जैन धर्म आहे. कोणाचं मंदिर तोडून, कोणाचं घर तोडून हा जैन समाजानं आपले जिनालय बांधलेले नाही आहे. हजारो वर्ष प्राचीन आमचं हे जैन धर्म आहे. हा सनातनाचा धर्म आहे. महाराणा प्रताप पासून आंध्रा तेलंगणामध्ये राहिलेला आहे. आमचे जे हिरसुरी होते त्यांना अकबरला प्रतिबोध दिलेला आहे. हा जैन समाज शांतिप्रिय समाज आहे. पण आता आमच्या समाजावर का बरं? आता तुम्ही मला विचार सांगा, आमची हत्नी गायब केली, आमचं वेले पार्लाचं मंदिर तुम्ही बुलडोझरनं तोडलं, अलिगलमध्ये मस्जिद बनल्या तुम्ही तोडल्या का? याच्यामध्ये ही सरकारची मैंने कहा योगी मोदी देवेंद्र तुझसे कोई वेर नहीं, तेरे अंदर जो गद्दार नेता बसे जो समाज को तोड़ते देश को तोड़े उसकी खेर नहीं. असे असे कोण आहेत नेते सत्तेमध्ये बसलेले? आहेत ते, तसं मी नाव घेणं मी असं विशेष समजून लोकांना जनताला माहिती आहे ते कोण आहे. ते माझा पाठीमागं लागला, मी तर फक्कड आहे, माझं काही नाही आहे. माझे प्राण जर गेले तर चालेल, पण त्याला मी सोडणार नाही. त्याला एकच जण आहे? हा, नाही नाही, एकच म्हणजे देवेंद्र फडणवीसजी जे आहेत ते बघा, मला जे दोन नेता आले होते त्यांचं नाव घेणं नाही आहे. ते मी 15 दिवसांना तोडा काढू, अजून काही तोडा निघाला नाही. तर माझी तयारी आहे काही ना काही करावं. माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची जी जनता आहे, तुम्ही जो मारवाडी आणि मराठीचा तुम्ही वाद मिटू शकता. पहिले आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप हे जसं इलेक्शन आलं त्यात ती कोंबडी काय येते, इलेक्शन आलं का तुम्ही मराठी भाषा येते, मराठी आलं का तुम्हाला ते बांगलादेशी येते. हे काम देवेंद्र फडणवीसचा ह्या जर नेता असेल तो योगी आदित्यनाथला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा, पूरा का पूरा सफाया हो जाएगा. म्हणजे तुमचा आता जास्त विश्वास योगी आदित्यनाथांवर आहेत का? आहेत, देवेंद्र फडणवीस मोदीजीवर आहे. अरे 370 त्यांना आठवली, राम मंदिर त्यांना बनवलं, गोमाताला त्यांना राज्यमाता दर्जा दिला. पण जे लोक आता गोमाता राज्यमाता तरी माझ्या अमरावतीमध्ये आता या क्षणी तुमचा विश्वास कोणावर आहे? तुम्ही म्हणता की देवेंद्रजींवर विश्वास नाही, सत्ताधाऱ्यांमध्ये काही नेते आहेत की ज्यांचा तुम्हाला. देखिए, योगी मोदी देवेंद्र जी तिससे कोई वेर नहीं, तेरे जो गद्दार नेता उनकी खेर नहीं. तो देवेंद्र फडणवीस कडे माझी जे ते माझा जो संदेश आहे ना, ह्या लोकांना जाऊ दिलेला नाही आहे. जो देवेंद्र फडणवीस ने बोला है, तुम देखो तुम्हारा वाला, तुम्हारा राज है ना, तुम्हारे को दिया है, वो तुम्हारा डिपार्टमेंट संभालो. और जे लोक माझा समर्थन मुळे यशामुळे करत नाही, कारण की मी त्यांचं समर्थन करत नाही, कारण की मी कोणा पार्टीचा इलेक्शनचा काही प्रचार करत नाही. जो हिंदी हित की बात करेगा जैन समाज और हिंदू समाजात उसके. पण मुनीजी, तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याही गप्पांमध्ये वारंवार येत आहे की मराठी मारवाडी हा जो वाद आहे राजकारणी सुरू करण्याचा प्रयत्न करतायत? मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही ज्या घटना सांगितल्या त्या घटनांमुळे म्हणा, पण तुमची जी वक्तव्य आली तुमची किंवा आणखीन काही मुनींची, त्याच्यामुळे नकळत का होईना पण मराठी लोक दुखावले गेलेले आहेत आणि नकळत का होईना मराठी मारवाडी असा काहीतरी भेद झालेला आहे. त्यात तुमच्याही वक्तव्यांचा वाटा आहे? नाही, तर मी स्वतः मराठी करणार, जन्मन मराठीच्या विरोधमध्ये जाणार नाही. आणि मी आत्ताही माझ्या मारवाडी लोकांना सांगतो, अरे तुम्हाला जर मारायचं असेल मराठी भाषेत, तुम्ही भेंडी बाजार